नमस्कार मैत्रिणींनो, आजी नाते या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला आजीबाईच्या बटव्यातले उपयुक्त असे 57 किचन टिप्स सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. आजीबाईच्या बटव्यातले 57 किचन टिप्स. नंबर 1. बडीशोप दुधात मिसळून पिल्याने कंबरदुखीपासून आराम मिळू शकतो. नंबर 2. कापून ठेवलेला कांदा दुसऱ्या दिवशी खाऊ नका, त्यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात. नंबर 3. रोज रात्री झोपताना बेंबीत बदामाचे तेल घाला. मेंदू तीक्ष्ण होतो आणि मेंदूचे आरोग्य सुधारते. नंबर 4. दररोज एक आल्याचा तुकडा चघळल्याने विविध विकारापासून बचाव होतो. नंबर 5. ओठ काळे पडले असतील तर रात्री झोपताना ओठांना दही लावा. काही दिवस हा उपाय केल्याने ओठ मुलायम आणि गुलाबी होतील. नंबर 6. दररोज भिजवलेले काळे मनुके खाल्ल्याने स्त्रियांची प्रजनन शक्ती वाढते, तसेच रक्तातील हिमोग्लोबिनही सुधारते. नंबर 7. रात्री झोपण्यापूर्वी अर्धा तास अगोदर 1 ग्लास कोमट पाणी पिल्याने किडनीचे कार्य सुधारते. नंबर 8. कोथिंबिरीचा रस डोक्यावर टक्कल पडलेल्या ठिकाणी लावल्याने नवीन केस यायला सुरुवात होते. नंबर 9. रोजच्या आहारामध्ये पांढऱ्या कांद्याचा समावेश करा. पांढऱ्या कांद्यामुळे रक्त शुद्ध व्हायला मदत होते. नंबर 10. कोणतेही फळ खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये, त्यामुळे ॲसिड तयार होते आणि पोटात जळजळ होते. नंबर 11. मोहरीचे तेल दुधामध्ये मिक्स करून केसांना लावल्याने केस मजबूत आणि दाट होतात. नंबर 12. कानामध्ये मळ झाला असेल तर रात्री झोपण्यापूर्वी 2-3 थेंब मोहरीचे तेल कानामध्ये टाका. सकाळी मळ आपोआप बाहेर येईल. नंबर 13. कोरडा खोकला झाला असेल तर कोमट दुधामध्ये 3-4 बत्तासे टाकून रात्री झोपण्यापूर्वी प्या. कोरड्या खोकल्यापासून आराम मिळेल. नंबर 14. जर फक्त तुमच्या पोटाचा घेर वाढला असेल तर रात्री झोपण्यापूर्वी नाभीमध्ये बदामाचे तेल घालून झोपा. पोटावरची चरबी हळूहळू कमी होईल. नंबर 15. पोटावर झोपल्याने लवकर म्हातारपण येते, त्यामुळे पोटावर झोपू नये. नंबर 16. रोजच्या आहारामध्ये दह्याचा समावेश केल्याने युरिन इन्फेक्शन होत नाही. नंबर 17. दररोज सकाळी रिकाम्या पोटी लटकल्याने उंची वाढायला मदत होते. नंबर 18. रात्री झोपण्यापूर्वी लघवी करून झोपावे, यामुळे किडनीचे फंक्शन सुरळीत होते. नंबर 19. किडनी स्टोनचा त्रास असेल तर पांढऱ्या मुळ्याचा रस प्या. नंबर 20. दररोज सकाळी उठल्यानंतर केसांना कंघी केल्याने केस मजबूत होतात. नंबर 21. साखरेऐवजी मधुरतेसाठी गुळाचा वापर करा, त्यामुळे मधुमेहाचा धोका टाळला जाऊ शकतो. नंबर 22. सकाळी जेवण झाल्यानंतर दररोज 1 वेलची चघळल्याने दम्याचा त्रास होत नाही. नंबर 23. खूप थंड पाणी पिल्याने चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या येतात. नंबर 24. थंड दह्यासोबत गरम चपाती किंवा रोटी खाऊ नये, त्यामुळे पोटाचे आजार उद्भवू शकतात. नंबर 25. तुमचे हात नेहमी थंड जाणवत असतील तर तुमच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता आहे असं समजा. नंबर 26. दुधामध्ये खारीक उकळून पिल्याने नेहमी तुम्ही तरुण दिसाल. नंबर 27. वारंवार डोकेदुखी होत असेल तर भात खाणे टाळा. नंबर 28. पुदिनाच्या पानाचा रस चेहऱ्यावर लावल्याने चेहरा मुलायम आणि टवटवीत दिसतो. नंबर 29. रात्री उरलेल्या चपातीमध्ये, भाकरीमध्ये किंवा रोटीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. सकाळी उठल्यानंतर दुधासोबत खाल्ल्याने अपचन, गॅस अशा पोटाच्या विविध विकारापासून आराम मिळू शकतो. नंबर 30. पांढऱ्या कांद्याचा रस केसांना लावल्याने केस गळती थांबून केस मजबूत आणि दाट होतात. नंबर 31. कमी पाणी पिल्याने ओठ कोरडे होतात आणि ओठावर भेगा पडू लागतात. नंबर 31. मसूरच्या डाळीची पेस्ट करून चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील डाग दूर होतात, तसेच चेहरा छान मुलायम बनतो आणि तरुण दिसतो. नंबर 32. दाताची चांगली काळजी घेण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी दात घासावे आणि नंतर वरून 1 ग्लास पाणी पिऊन झोपावे. नंबर 33. जास्त वेळ झोपू नये. जास्त वेळ झोपल्यामुळे स्मरणशक्ती कमजोर बनते. नंबर 34. मिठाचे सेवन कमी करावे. दही, ताक यामध्ये पांढऱ्या मिठाऐवजी काळे मीठ वापरावे, त्यामुळे
शरीर आपलं खूप फायद्याचे ठरते. नंबर 35. रात्री झोपण्यापूर्वी तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी प्या. नंबर 36. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे डार्क सर्कल होतात. त्यामुळे दिवसातून 2.5 ते 3 लिटर पाणी नक्की प्यावे, कारण जास्तीत जास्त पाणी पिल्याने शरीर हायड्रेट राहते. नंबर 37. तुळशीची 4 पाने, 2 लवंगा आणि 4 काळी मिरी बारीक करून कपाळावर लावा आणि चटणीप्रमाणे खावीत. त्यामुळे डोकेदुखीपासून आराम मिळेल. नंबर 38. किडनी स्टोन घालवण्यासाठी पुदिन्याचा जास्तीत जास्त वापर करावा. यामुळे स्टोन तुटण्यास आणि पडण्यास मदत होईल. नंबर 39. शरीरावर कोणताही संसर्ग झाल्यास 3 ते 4 चमचे दही पाण्यात टाकून मिसळून आंघोळ केल्याने शरीरातील इन्फेक्शन दूर होतो. नंबर 40. रोज तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर कारल्याची भाजी उत्कृष्ट आहे. नंबर 41. तोंड धुतल्यावर नंतर किंवा आंघोळीनंतर चेहऱ्याच्या त्वचेवर जास्त टॉवेल घासल्याने तुमच्या त्वचेला हानी पोहोचू शकते. नंबर 42. बहुतेकदा डोकेदुखी असली की पेन किलर घेतात, परंतु डोकेदुखीसाठी 1 कप पुदिना चहा पुरेसा असतो. याशिवाय तुम्ही पुदिना तेलाने मालिश देखील करू शकता. यामुळे केवळ डोकेदुखीच थांबत नाही तर चांगली झोप देखील येते. नंबर 43. झोपण्यापूर्वी तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी प्या. जर दिवसात चहा प्यावासा वाटत असेल तर ग्रीन टी, लेमन टी इत्यादी हर्बल टी प्या. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि पचन सुधारते. नंबर 44. जर महिलांना मासिक पाळी अनियमित होत असेल तर त्यांनी बडीशोप खावी. बडीशोप गुळासोबत सेवन करणे खूप फायदेशीर ठरते. नंबर 45. किडनी स्टोन झाल्यास जुना गूळ आणि हळद ताकात मिसळून पिल्याने स्टोन पूर्णपणे नष्ट होतो. नंबर 46. सफरचंद पूर्णपणे सोलून घ्या, त्यावर मीठ लावा आणि सकाळी रिकाम्या पोटी खा. याचे सेवन केल्याने जुनी डोकेदुखी बरी होते. नंबर 47. रात्री बटाटे खाऊ नका, यामुळे मूळव्याधीचा त्रासाची समस्या होऊ शकते. नंबर 48. चेहऱ्यावरील सनबर्नचे डाग दूर करण्यासाठी बेसनमध्ये थोडी हळद मिसळून चेहऱ्यावर लावा आणि कोरडी झाल्यावर चेहरा धुवा. नंबर 49. काही लोकांना सकाळी बेडवर असताना चहा आणि कॉफी पिण्याची सवय असते. रिकाम्या पोटी चहामुळे ॲसिडिटी आणि पोटात जळजळ होते. चहाऐवजी रिकाम्या पोटी पाणी प्यायला चांगले राहते. नंबर 50. जेव्हा आपल्याला वेदना, ताप किंवा कोणताही आजार होत आहे तेव्हा आपण वेदना कमी करण्यासाठी औषध म्हणजे पेन किलर घेतो आणि या औषधाचा वारंवार वापर केल्याने आपल्या किडनीवर वाईट परिणाम होतो. नंबर 51. तुमची सर्दी बरी होत नसेल तर तेलात लसूण गरम करा आणि तेल थंड झाल्यावर 2 थेंब नाकात टाका आणि पायाच्या तळव्यावर मसाज करा. यामुळे सर्दी बरी होईल. नंबर 52. पिकलेल्या डाळिंबाचा रस गरम करून मुलांना दिल्यास उलट्या थांबतात. नंबर 53. मोहरीच्या तेलात तुरटी मिसळून केसांना लावल्याने केस मजबूत, लांब आणि दाट होतात. तसेच त्वचेवर लावल्याने त्वचेचे इन्फेक्शन टाळता येते. नंबर 54. ज्या घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मुंग्या येतात तर त्या ठिकाणावरून मुंग्या येतात तिथे थोडासा कपड्या धुण्याचा साबण ठेवा, मुंग्या पळून जातील. नंबर 55. आजकाल बरेच लोक दुबळेपणा आणि लठ्ठपणामुळे त्रस्त आहेत. या समस्येचे मुख्य कारण म्हणजे खराब पचन आहे. अन्नाचे पचन नीट न झाल्यामुळे वजन वाढते, कमी होणे यासारखी समस्या येऊ लागतात. त्यामुळे योग्य वेळी खाणे आणि खाण्याच्या वाईट सवयी सुधारणे आवश्यक आहे. नंबर 56. वजन कमी करायचे म्हटलं की लोकांच्या मनात जिम ही पहिली गोष्ट येते. आपण आजीचे घरगुती उपायाद्वारे ही समस्या देखील करण्यासाठी मध आणि लिंबाचा चहा खूप फायदेशीर आहे. तसेच हे यकृत आणि मूत्रपिंड डिटॉक्सिफाय करण्यासाठी देखील मदत करते, जे आपल्याला आरोग्याच्या अनेक समस्यापासून वाचवते. याद्वारे पचनक्रिया देखील सुधारते. नंबर 27. दुखापतीसाठी हळद हे एक महत्त्वाचे औषध आहे, जे भारतीय स्वयंपाकघरातील अन्नाची चव वाढवण्यासाठी वापरली जाते. त्याचबरोबर काही लोक जखमेवर हळद लावतात.
हळदीची पट्टी देखील करतात. जे वैज्ञानिक दृष्टिकोनातून योग्य आहे. बॅक्टेरियातील गुणधर्मयुक्त हळद जखमेच्या उपचारामध्ये मदत करते. त्याचबरोबर त्याचे सेवन आपल्याला आरोग्याच्या अनेक समस्यापासून वाचवण्यात मदत करते. कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार.